शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आपण या ठिकाणी विरू भोपळा याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही या आपण संपूर्ण जो प्लॉट, फ्रूट सेटिंग, त्यानंतर लागणारी फळाची क्वालिटी ही आपण सगळे या ठिकाणी तुम्हा सर्वांना दाखवणार आहोत. तर आपण या ठिकाणी बघू शकता. तर यामध्ये तर आपण जी सेटिंग लागलेली सेटिंग आहे, फळधारणा आहे, तुम्ही या पद्धतीने बघू शकता पूर्णपणे. आणि जी फळाची क्वालिटी आहे, आता हे 2 तोडे आपण यासाठी की प्रदर्शनामध्ये सर्वांना माहिती व्हावं यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी जी लागणारी सेटिंग आहे प्रत्येक कळीवरती, म्हणजे प्रत्येक तुम्ही कळी बघू शकता, कुठेही कळीजळ तुम्हाला दिसणार नाही. फ्रूट सेटिंग दिसते. एक्सपोर्ट क्वालिटी ही अतिशय सुंदर आहे. शेतकऱ्यांना आवडणारा हा वाण आहे. विरू नोवेल सीडचा विरू सर्व शेतकऱ्यांना आवडतोय आणि ही एक्सपोर्ट क्वालिटी आहे. आज हायेस्ट रेटनी हा भोपळा मार्केटमध्ये जातोय. आपण संपूर्ण जो प्लॉट आहे या ठिकाणी बघतो. या ठिकाणी अक्षरशः हा ज्यावेळेस पाऊस चालू होता त्या पावसामध्ये लागवड झालेला प्लॉट आहे. आज जवळजवळ 64 दिवसाचा प्लॉट होतोय. तर या आपण समोर बघूया फ्रूट क्वालिटी आणि लागणारी जी सेटिंग आहे ती आपण पूर्णपणे बघू शकतो. आणि भोपळ्यामध्ये जो डंपिंग येतो, की ज्यावेळेस तुमचं कळी जळते, कळी जळायला सुरुवात होते किंवा कळी लागल्यानंतर आणि फ्रूट लागल्यानंतर जो डंपिंगचा प्रॉब्लेम येतो तो फार कमी प्रमाणात नाहीच्या बरोबरीत, म्हणजे दिसूनच येत नाही तुम्हाला डंपिंग मर रोग. तर या ठिकाणी तुम्ही फळाची क्वालिटी या पद्धतीने एक्सपोर्ट होणारा जी क्वालिटी आहे ती या विरू भोपळ्यामध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पहिल्या पसंतीला उतरलेला हा वाण आहे शेतकरी मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं याचं जे वैशिष्ट्य आहे ते तुम्ही बघू शकता. आता एवढे फळं जरी बनले तरी आपलं किती उत्पादन हे निघू शकतं हे या ठिकाणी या वाणाच्या वैशिष्ट्यातून आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे विरू भोपळा लागवड करा, आपलं उत्पादन वाढवा, रोगराई अजिबात तुम्हाला दिसून येणार नाही. उत्पादन सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या विरू भोपळ्यातून मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे आपल्याला जो लागवड करायचा आहे तो विरू भोपळा. विरू भोपळ्याविषयीचे कुठले प्रश्न असतील तर तुम्ही आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देऊ. त्यानंतर नोवेल सीड्स जे आहे याचे प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे. त्यांच्याकडूनही तुम्ही माहिती पूर्णपणे घेऊ शकता. ही पूर्ण जी सेटिंग आहे ती तुम्ही बघू शकता की फळं कशा पद्धतीनं, त्याची क्वालिटी, एक्सपोर्ट क्वालिटी कशा पद्धतीने येते, लागणारा जो माल आहे तो तुम्ही बघू शकता. त्यामुळे शेतीवर सुद्धा यापेक्षाही चांगले फ्रूट आलेले आपण व्हिडिओ या अगोदर सुद्धा दिले. त्यामुळे आता फक्त आपल्याला जी भोपळ्याची निवड करायची आहे तो म्हणजे विरू नोवेल सीडचा. कुठली अडचण असेल तर नक्की आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण बघतोय दोडका ध्रुव, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात मागणी असणारा दोडका म्हणजे ध्रुव. तर याचे वैशिष्ट्य आपण जाणून घेणार आहोत की का शेतकरी मित्र एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या बियाण्याची मागणी करतात. तर तुम्ही या ठिकाणी फळं जे आहेत, फळं बघू शकता मित्रांनो. हा प्लॉट जवळजवळ आज 64 दिवसाचा होतोय. याचे 2 ते 3 तोडे झाले, कारण 45 ते 48व्या दिवशी पहिला तोडा हा होत असतो. रोगराईसाठी कमी बळी पडणारा, व्हायरससाठी अतिशय प्रतिरोधक असा हा वाण आहे. खूप शेतकऱ्यांचे अनुभव या अगोदर सुद्धा आपण फेसबुकवर असेल, यूट्यूबवर असेल, इंस्टावर असेल आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे. आता परत एकदा आपण जो लाईव्ह प्लॉटमध्ये आहोत त्याचे वैशिष्ट्य दाखवतोय. आपण जी क्वालिटी आहे, म्हणजे जी मार्केटमध्ये जी मागणी आहे ग्राहकाची की कॅरेटमध्ये बसायला पाहिजे, एक या पद्धतीनं कलर हवा आहे, कॅरेटमध्ये बसायला पाहिजे, धारदार पाहिजे चांगल्या पद्धतीने, आणि जे सगळ्यात महत्त्वाचं धारदार आणि मीडियम साईज, हे सगळ्या गोष्टी, सगळे वैशिष्ट्य या वाणामध्ये आपल्याला ध्रुवमध्ये जे आहे, ध्रुव 324 नंबर यामध्ये आपल्याला बघायला भेटतात. तर पूर्ण जी फ्रूट सेटिंग आहे ही आपण या ठिकाणी बघणार आहोत. की बघा मित्रांनो कशा पद्धतीने या ठिकाणी प्लॉट आलेला आहे. आपल्या शेतात सुद्धा याच पद्धतीने आपण उत्पादन घेऊ शकतो. अनेक शेतकऱ्यांनी आजपर्यंत याचं उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने मिळवलं. आणि आज जर आपण मार्केटचा विचार केला तर आज जवळजवळ 1200 रुपये कॅरेट प्रमाणे आज दोडका विकला जातोय. दोडक्याला वर्षभर कंटिन्यू भाव खूप चांगले असतात. त्यामुळे अशा वाणाची जर साथ शेतकऱ्यांना मिळाली, म्हणजे जो ध्रुव वाण आहे याची साथ शेतकऱ्यांना चांगली मिळते, त्याची लागवड करून आपण चांगल्यात चांगलं उत्पादन जे आहे ते मिळवू शकता. कुठली अडचण असेल तर नोवेल सीडचे प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझ्याशीही कॉन्टॅक्ट करू शकता. बियाणं आपल्याला सगळीकडे उपलब्ध होऊन जाईल मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकतो कोथिंबीर रॉयल ग्रीन
की जे 40-42 दिवसामध्ये रेडी होतं. तुम्ही या ठिकाणी लाईव्ह जो प्लॉट आहे तो या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, की या ठिकाणी जी जुडी आहे तुमची आज फक्त आपल्याला जे दिवस आहे 35 दिवस झालेले आहेत आणि प्लॉट या ठिकाणी बघू शकता अतिशय जुडी आहे, वजनदार आहे आणि झुमकेदार मोठं पान जे आहे मोठं येतं आणि सुगंधित आहे. याला मार्केटला गेल्यानंतर मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे जो प्लॉट आहे तो बघू शकता. हिरवागार आहे, गडद हिरवागार आणि जो बनलेली जी जुडी आहे ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जुडी या पद्धतीने अशी बनते की जेणेकरून याला मार्केटला मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आपण जे आता कोथिंबीर लावणार आहात, कोथिंबीर आपल्याला जो लावायचा आहे फक्त आता रॉयल ग्रीन नोवेल सीडचा लावायचा आहे मित्रांनो. त्यामुळे इथून पुढे घेताना तुम्ही एक लक्षात ठेवायचं की आपल्याला रॉयल ग्रीन हा धान्यांची मागणी करायची आहे. त्यामुळे आपण आतापर्यंत जे संपूर्ण पिकं बघितले त्यानुसार प्रत्येकाचे कॅरेक्टर आणि प्रत्येकाविषयी माहिती, जर तुम्हाला अजून माहिती अडचण असेल नोवेल सीड्सविषयी तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधी उपलब्ध आहे, त्यांचे नंबरसुद्धा मिळतील मित्रांनो. आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या सर्वांचे नंबर तुमच्यापर्यंत नक्की देऊ. असंच तुम्ही ज्या मार्केटला ज्यावेळेस बियाणं लावाल भाजीपाल्याचं तर नोवेल सीडच्या बियाण्याची मागणी करा. सर्व प्रकारचे बियाणे हे तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होतील. धन्यवाद.